बालमानसशास्त्र हा विषय घेऊन येणार आहोत. तर माझा आवाज सर्वांना येतोय? हो, येतोय मॅम. स्क्रीन दिसते का सर? स्क्रीन नाही चालू झाली आणखी शेअरिंग करा ना. हम्म. तर दिसते स्क्रीन सर्वांना? हो हो, दिसते मॅडम. सर्वांना नमस्कार. मी करुणा गुरव, अक्कलकोटवरून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तड्डाळ. तर आज आपण बालमानसशास्त्र हा घटक घेणार आहोत. टीईटी पेपर फर्स्ट अँड सेकंड दोन्ही पेपरसाठी बालमानसशास्त्र हा विषय आपल्याकडे आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असं त्याचं नाव आहे. त्यामुळे आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे दोन्ही घटक अभ्यासणार आहोत. आणि अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. त्याच पद्धतीने एम ए एज्युकेशन म्हणजेच शिक्षणशास्त्र विषयामध्ये एम ए केलेला आहे. आणि आपलं जे दररोजचं अध्यापन आहे त्या अध्यापनाचा चांगलाच अनुभव आहे. त्या अनुभवावर आधारित आज आपण हा घटक पाहणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या मनातली एक कल्पना मी तुम्हाला सांगते. पेपर फर्स्ट साठी बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र यामध्ये कोणते घटक असतील, किंवा पेपर टू साठी बाकीचे इतर विषय भाषा, गणित, हिंदी, समाजशास्त्र, विज्ञान हे तुमच्या ओळखीचे विषय आहेत. परंतु बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे सुद्धा तुमचे डीएड बीएड साठी झालेले विषय आहेत. त्या अंतर्गत आपल्याला टीईटी साठी कोणते घटक आहेत एक धावती ओळख तुम्हाला करून देतील. तर पहा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. अध्यापनशास्त्रामध्ये जर पाहिलं तर विविध शैक्षणिक धोरणे आहेत. एन ई पी 1968 आहे, एन ई पी 1986 आहे, एन ई पी 2020 आहे. त्याच पद्धतीने आर टी ऍक्ट 2009 आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नंतर आता 2024चा. त्यानंतर महत्वाचे मानसशास्त्रज्ञ आपण पाहणार आहोत. ॲरिस्टॉटल असो, सिगमंड फ्राइड असो, बी एफ स्किनर असो, हे विविध मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकासाठी असो, किंवा विद्यार्थी कसं शिकतं, मूल कसं शिकतं, यावर आधारित वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी सिद्ध केलेला आहे. त्यांचे सर्व प्रयोग आपण अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीने मानसशास्त्रानुसार कोणत्या अध्यापन पद्धती चांगल्या आहेत, कोणकोणत्या अध्यापन पद्धती आहेत, अध्ययन प्रक्रिया नेमकी कशी घडून येते, हे आपण मानसशास्त्राच्या अम, अम, दृष्टिकोनातून पाहणार आहोत. अध्ययन संक्रमण म्हणजे काय, अध्ययन संक्रमण कशा पद्धतीने होतं, अध्ययन उपपत्ती कोणकोणत्या आहेत, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, अध्यापन प्रक्रिया, अध्यापनाची सूत्र, अध्यापन प्रतिमाने, अध्यापनाची तंत्र साधने. त्याच पद्धतीने बालकांचं वाढ कशा पद्धतीने होते, वाढ आणि विकास यामध्ये नेमका काय फरक आहे, बालकांच्या विकासाचे टप्पे कोणते आहेत, बुद्धिमत्ता. बघा, बालकांच्या बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे काय, अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे काय, हे सर्व बुद्धिमत्तेचे घटक आपण अभ्यासणार आहोत. विशेष गरजा असणारी बालके कोणती, त्यांना कोणत्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, मानसशास्त्रानुसार त्यांचं अध्ययन आपण कशा पद्धतीने करून घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीने सर्व समावेशक शिक्षण, जी संकल्पना आता रुजू झालेली आहे ती सर्व समावेशक शिक्षण पद्धती म्हणजे काय, ज्ञान रचनावध म्हणजे काय. त्याच पद्धतीने मानवी चेतासंस्थांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर कसा परिणाम होतो, तर मानवी चेतासंस्था सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण मानवी चेतासंस्था ही जी आहे विद्यार्थ्यांच्या ग्रहण क्षमतेवर, अध्ययन क्षमतेवर परिणाम करते. मग मानसिक आरोग्य कसं राहणार आहे किंवा कसं असावं, शिक्षकाचं व्यक्तिमत्व काय आहे, व्यक्ती व्यक्तीमधले व्यक्तिभेद कसे आहेत, हे सर्व घटक आपण या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये पाहणार आहोत. तर पहा, बालमानसशास्त्राचा अभ्यास करूनच वेगवेगळे शैक्षणिक धोरण आखली जातात आणि आयोजित केली जातात, किंवा विविध मानसशास्त्र प्रयोग करून अनेक सिद्धांत आपले ते सिद्धांतानुसार अध्ययन प्रक्रिया ठरवतात. हे सर्व घटक आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये पाहणार आहोत. आणि मला म्हणावंसं वाटतं की हा विषय तुमच्या हातातला आहे, कारण तुम्ही दररोज अध्ययन अध्यापन करता. तुमच्या दररोजच्या संपर्कात येणारा हा विषय आहे आणि अनुभवनिष्ठित आहे.
प्रत्येक मुलाला कसं शिकवावं, काय शिकवावं याचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्षरित्या तिथं वर्गात येत असतो. आणि त्याच पद्धतीने अध्यापन शास्त्रांचे तुम्ही एक नवे संशोधक असू शकता. तुम्ही एखादी नवीन अध्यापन पद्धती विकसित पण केली असणार आहे. त्यामुळं हा जो विषय आहे, हा विषय अगदी सोपा आहे, तुम्हाला समजण्यासारखा आहे, तुमच्या रोजच्या अनुभवाशी निगडीत आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत. भारतीय शिक्षणाचा पाया कसा रचला गेला, स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षणामध्ये काय बदल झाले, कोणकोणते शैक्षणिक धोरण आले, हे आज आपण अभ्यासणार आहोत. मग हा जो घटक आहे, या घटकावर 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. कारण मागील टीईटी मध्ये महात्मा गांधीजींची जी मूलोद्योगी पद्धत आहे, वर्धा शिक्षण पद्धत, यावर प्रश्न आलेले आहेत, बऱ्याचदा आलेले आहेत. त्यामुळे यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा आणि व्यवस्थित ऐकून घ्या. खूप डीप मध्ये जाण्यापेक्षा जे आहे ती माहिती व्यवस्थित ऐकून घ्या, अशी मी विनंती करते. तर सुरुवात आपण करणार आहोत भारतीय शिक्षणाचा इतिहास. मग भारतीय शिक्षणाचा पाया कसा रचला गेला. आज आपण म्हणतो शिक्षणामध्ये प्रगती झाली, शिक्षणामध्ये बदल झाले, पण या भारतामध्ये शिक्षणाचा पाया कसा रचला गेला, तर याची सुरुवात झालेली आहे ब्रिटिश कालामध्ये. मग ब्रिटिश कालातील धोरणे आणि त्याच कालामध्ये राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करणारे अनेक नेते सुद्धा होते. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दोन विचारसरणी होते. एक ब्रिटिशांची धोरणे आणि दुसरी होती राष्ट्रीय चळवळ. यांचा कालावधी होता 1813 पासून 1944 पर्यंत. तर आपण हा सर्व इतिहास आज अभ्यासणार आहोत. तर पहा, भारतीय शिक्षणाचे दोन प्रवाह होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. ब्रिटिश शिक्षण विषयक अहवाल म्हणजे पाश्चात्य धोरणे होती, आणि जी राष्ट्रीय शिक्षण चळवळ होती ती भारतीय समाज सुधारक होते, नेत्यांचा पुढाकार होता. त्यांनी स्वदेशी, स्वावलंबन, स्त्री शिक्षण यावर भर दिलेला होता. तर हे दोन्ही प्रवाह आज आपण अभ्यासणार आहोत. ब्रिटिश शिक्षण विषयक अहवाल साधारणपणे जर तुम्ही अभ्यास केला तर ब्रिटिश काळामध्ये हे जी धोरणं होती, अहवाल होती, ती दर 20 वर्षांनी धोरणात बदल केला जायचा. दर 20 वर्षांनी धोरणं ठरवली जायची, त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जायचे. मग त्यामध्ये प्रशासकीय नियंत्रण, नोकरशाही या सर्व घटकांचा अवलंब असायचा. आणि राष्ट्रीय शिक्षण चळवळीमध्ये सुद्धा अनेक आपल्या भारतीय समाज सुधारकांनी भारतीय नागरिकांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतलेला आहे. स्वदेशी, स्वावलंबन, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. तर पहा, भारतीय शिक्षणाचा प्रारंभ कधी झाला ते पहा. भारतीय शिक्षणाचा प्रारंभ म्हणजेच भारतीय शिक्षणाचा जो पाया रचला गेला तो 1813 साली रचला गेलेला आहे. 1813ला चार्टर ऍक्ट आला. कायदा इथं दिलेला आहे, चार्टर ऍक्ट 1813, आणि याची अंमलबजावणी केलेली आहे बंगाल गव्हर्नर जनरल. आणि मुख्य तरतूद काय होती बघा, भारतीय शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करावेत अशी तरतूद या चार्टर ऍक्ट मध्ये करण्यात आली होती. बघा, त्या काळी 1813 साली 1,00,000 रुपये भारतीय शिक्षणावर खर्च करण्याचं नियोजन यांचं होतं, ब्रिटिशांचं. मग ब्रिटिश राजवटीत अधिकृतपणे शिक्षणासाठी निधीची पहिली तरतूद आली. मग सर्वांना माहितीच आहे, ब्रिटिशांनी आपल्या भारतीयांचा काही फायदा व्हावा म्हणून 1,00,000 रुपये खर्चाची तरतूद केली नाही, तर त्यांचा जो वाढता राज्यकारभार होता आपल्या भारतामध्ये, आणि तो राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता होती. कारकून म्हणा, क्लार्क म्हणा. मग हे मनुष्यबळ तयार करण्यासाठी इंग्लंडहून त्यांचे माणसं इथं भारतात आणणं, त्यांच्यावर खर्च करणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, या भारतीय नागरिकांनाच आपण शिक्षण द्यावं, यांच्यातूनच कारकून निर्माण करावेत, आणि या कारकुनांचा उपयोग आपला जो ब्रिटिशांची सत्ता आहे, राजवट आहे, ती चालवण्यासाठी या भारतीय नागरिकांचा वापर करावा, या उद्देशानं चार्टर ऍक्ट 1813 मध्ये भारतीय शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्याचं नियोजन या धोरणामध्ये ठरवण्यात आलं. त्यानंतर आहे बघा 1835चा मेकॉलेचा पाझर सिद्धांत. बघा, जर माझं स्पष्टीकरण फास्ट होत असेल तर कृपया सांगा बरं का.
तरी तुम्हाला योग्य अशा स्पीडमध्येच मी सांगत आहे. 1835 बघा, पहिला 1813 आणि 1835, 20 वर्षानंतर हा दुसरे धोरण आला स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचा. यामध्ये 1835ला मेकॉल्याचा पाझर सिद्धांत होता. मग यांनी काय केलं बघा, पाझर सिद्धांत म्हणजे वरून पाझरत खाली येणे. तर इथं दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला दाखवलंय की उच्च वर्गीयांना शिक्षण द्यायचं. काय करायचंय, इथं उच्च वर्गीयांना शिक्षण द्यायचं आणि ते शिक्षण पाझरत पाझरत खाली येणार. म्हणजेच फक्त उच्च वर्गीयांसाठीच शिक्षण द्यायचं असं मेकॉलेच्या पाझर सिद्धांतामध्ये सांगण्यात आलं. आणि याचा काळ होता लॉर्ड विल्यम बेटिंग. हे 1828 ते 1835 मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल होते या काळात. मग त्यांचा सिद्धांत, पाझर सिद्धांत, 2 फेब्रुवारी 1835ला त्यांनी तो सिद्धांत मांडला. आणि यांचा उद्देश आता मी सांगितल्याप्रमाणे फक्त उच्चवर्णीयांना शिक्षण दिले जावे. आणि त्यांच्याकडून अपेक्षा होत्या की उच्चवर्णीयांकडून झिरपत झिरपत शिक्षण खालच्या स्तराला मिळेल, असा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर बघा, नेक्स्ट ऍक्ट आला 1854 साली, उडचा खलिता. 1835 नंतर आता 1854 उडचा खलिता. आणि उडच्या खलित्याला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. भारतीय शिक्षण व्यवस्था जी आहे की नाही, ही भारतीय शिक्षण व्यवस्था म्हणजे आजची भारतीय शिक्षण व्यवस्था ही जवळपास उडच्या खलित्यावर अवलंबून असल्यासारखे. कारण उडच्या खलित्याने अतिशय महत्वाचे बदल या शिक्षणामध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये मांडले. मग त्यांनी काय सांगितलं बघा, त्या पद्धतीमध्ये स्वतंत्र शिक्षण खाते स्थापन अरे करावं असं त्यांनी सांगितलं. जेवण आहे सर मग काय पाहिजे तर बघा, प्रत्येक हा प्रांतामध्ये शिक्षण खाते असावं असं या उडच्या खलित्यामध्ये सांगितलं. म्हणजे आता सध्या आपण पाहतो की शिक्षण खाते आपल्या अगदी तालुक्यापर्यंत आपल्याला शिक्षण खाते दिसतात. तसं प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते असावं असं या उडच्या खलित्यामध्ये सांगण्यात आलं. दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे देशी भाषांना महत्व. तर उडच्या खलित्याने काय सांगितलं की आपल्या ज्या भारतातील देशी भाषा आहेत त्या देशी भाषांना महत्व द्यावं असं या उडच्या खलित्यामध्ये सांगण्यात आलं. आणि त्याच पद्धतीने पदवी शिक्षणासाठी विद्यापीठाची स्थापना करावी असं सांगितलं. आणि मुंबई, मद्रास, कलकत्ता या 3 विद्यापीठाची स्थापना या उडच्या खलिता अंतर्गतच त्या काळी झालेली आहे. 1854च्या उडच्या खलित्यानुसार मुंबई, मद्रास, कलकत्ता. तर ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, उडच्या खलित्याअंतर्गत 1854ला मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शाळांना अनुदान द्यायची पद्धत जर कोणी आणली असेल तर 1854च्या उडच्या खलित्यामध्येही शाळांना अनुदान देण्याची पद्धत आलेली आहे. म्हणूनच उडच्या खलित्याला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. आणि इथं महत्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो बघा परीक्षेसाठी, भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कोणत्या धोरणाला किंवा खलित्याला म्हणतात? तर त्याचं उत्तर येणार आहे तुमचं उडचा खलिता. उडचा खलिता म्हणजेच भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. तर बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रामध्ये सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने सामाजिक शास्त्र ज्यांचा विषय आहे तिथं सुद्धा हा मुद्दा IMP आहे, हे लक्षात ठेवा. तिथं सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे. तर मग या शाळांची अनुदाने म्हणा, विद्यापीठ स्थापना यासाठी त्यांनी काय केलं, या शिक्षणाची जी जबाबदारी आहे त्या उडच्या खलित्यानं ईस्ट इंडिया कंपनीवर त्यांनी शिक्षणाची जबाबदारी सोपवली. मग यावेळी आणखीन एक महत्वाचा बदल झाला. यापूर्वी की नाही गव्हर्नर जनरल म्हणून काम करायचे ब्रिटिश लोक, आणि आता नवीन त्यांची जी पदवी आहे किंवा पद आहे त्याला व्हॉइस रॉय असं नाव त्या पदाला बदलण्यात आलं. म्हणजेच 1858 साली गव्हर्नर जनरल ऐवजी व्हाईसराय हे पद निर्माण झालं. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढील बदल बघा त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. 1882 मध्ये हंटर आयोग आला आणि प्राथमिक शिक्षणाची, आता जे आपण म्हणतो ना RT मध्ये सक्तीचे आणि मोफत शिक्षण, तर याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर ती हंटर आयोगापासून सुरुवात झाली.
आणि आता आपण RT 2009 मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण म्हणतो. तर प्राथमिक शिक्षणावर भर या हंटर आयोगामध्ये देण्यात आलेला आहे. प्राथमिक शिक्षणाचा विचार हंटर आयोगामध्ये करण्यात आलेला आहे. आणि याच हंटर आयोगासमोर सन्माननीय महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं अशी मागणी केली होती. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे बघा. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर आयोगासमोर प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं अशी महत्वपूर्ण मागणी केली. इथं म्हणूनच IMP रंगीत दिलंय बघा, ऐतिहासिक मागणी आहे ही, की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं. तर पुन्हा एकदा हिंट बघा, हंटर आयोग म्हटलं की आपल्याला प्राथमिक शिक्षणाचा आढावा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी, या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, विद्यापीठांचं युग आलं आणि त्यामध्ये विद्यापीठासाठी अनेक मानकांचा विकास करण्यात आला. त्याचा कालावधी होता 1902 ते 1917. तर या ठिकाणी बघा, 1902 मध्ये आलेला आहे भारतीय विद्यापीठ आयोग. 1902 ला आलेला आहे भारतीय विद्यापीठ आयोग. यावेळी सत्ता होती लॉर्ड कर्झन यांची. आणि त्यानंतर यांनी विद्यापीठ शिक्षणामध्ये, या आयोगामध्ये गती मिळाली. विद्यापीठ शिक्षणास गती मिळाली, चालना मिळाली. आणि आता जे आपण म्हणतो ना शिक्षण संचालक, हे पद किंवा याच कालावधीमध्ये किंवा याच भारतीय विद्यापीठ आयोगामध्ये निर्माण झालेलं आहे. कोणतं पद? शिक्षण संचालक, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन. हे या नवीन पदाची निर्मिती भारतीय विद्यापीठ आयोगामध्ये तयार झालं. या धोरणामध्ये हे पद निर्माण झालेलं आहे. त्यानंतर बघा, 1917 ला आलं कलकत्ता विद्यापीठ आयोग. 1917 या विद्यापीठ आयोगाला सॅडलर आयोग असं सुद्धा म्हणतात. कलकत्ता विद्यापीठाच्या दर्जामध्ये, खास कलकत्ता असं इथं उल्लेख आहे बघा, म्हणजे खास कलकत्ता विद्यापीठाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी 1917 साली कलकत्ता विद्यापीठ आयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बघा, सत्तेचे विकेंद्रीकरण झालं आणि सक्तीचं शिक्षण या ठिकाणी लागू करण्यात आलं. 1919 ते 1944 असा हा प्रवास आहे. 1919 ला काय झालंय बघा, 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, यामध्ये शिक्षण हा विषय प्रांताकडे म्हणजे राज्याकडे हस्तांतरित झाला. आता मी इथं तुम्हाला जरा प्रश्न विचारते. शिक्षण हा विषय प्रांताकडे म्हणजेच राज्याकडे हस्तांतरित झाला. आता मला सांगा, आता सद्यस्थितीला शिक्षण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत आहे? तर ज्यांना उत्तर माहिती असेल त्यांनी चॅट बॉक्समध्ये आणि लाईव्हवर कमेंट करा. शिक्षण हा विषय सध्या कोणत्या राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? केंद्र सूचीमध्ये आहे, राज्य सूचीमध्ये आहे की समवर्ती सूचीमध्ये आहे? याचं उत्तर कोणाला येतं त्यांनी लवकर कमेंट करा. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. त्यानंतर बघा, 1929 साली हर्टॉग समिती आलेली आहे. 1929 साली कोणती समिती आली? हर्टॉग. आणि इथं काय केलंय त्यांनी? शिक्षणाच्या घसरत्या दर्जाकडे त्यांनी इथं लक्ष दिलेलं आहे. शिक्षणाचा जो घसरता दर्जा होता तिथं त्यांनी लक्ष दिलेलं आहे हर्टॉग समितीने. म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं. आणि 1944 ला सार्जंट अहवाल आला. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा शेवटचा अहवाल, शिक्षणावर किंवा शैक्षणिक धोरण ठरवणारा शेवटचा अहवाल. आणि ही सर्वात मोठी शिफारस होती बघा. या सार्जंट अहवालामध्ये 6 ते 11 वर्ष वयोगटातील मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण या ठिकाणी सुरू करण्यात आलं. मोफत आणि सक्तीचं शिक्षण इथं मोठी शिफारस सार्जंट अहवालामध्ये करण्यात आली. आता बघा, सार्जंट अहवालामध्ये 6 ते 11 वर्ष मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला जागा करते. 6 ते 11 वर्ष सार्जंट अहवाल असेल तर सध्या आपण म्हणतो RT मध्ये कोणत्या वयोगटासाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण आहे? चला कमेंट करा. आणि ज्यांना बोलायचं आहे त्यांनी तुमचं माईक ऑन करून सुद्धा बोलू शकता. RT ऍक्ट नुसार
कोणत्या वयोगटासाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण आहे? आलं का उत्तर कुणाचं? बघू, एकच मिनिट, मी फक्त कमेंट चेक करते. समवर्ती सूची, बरोबर उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा, आरटीचं पण बरोबर उत्तर आलेले आहे. 6 ते 14 वर्ष वयोगट, भरपूर जणांनी उत्तर दिलेले आहे. कोष्टी मॅडम आहेत, बशेट्टी मॅडम आहेत, तर त्यांनी 6 ते 14 बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता आपण अ, याच कालावधीमध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय चळवळ जी उभी झाली भारतीय नागरिकांसाठी, त्यामध्ये अ, कुणी काय प्रयत्न केले ते आपण पाहूया. तर कृपया स्क्रीनवर कुणीतरी, का माझ्याकडून तर नाही झालं. स्क्रीनवर कुणी ओके 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 ओके, सॉरी, माझ्याकडूनच झालेलं होतं, बहुतेक माऊस हलवताना झालेला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. हा, तर बघा, राष्ट्रीय चळवळीमध्ये काय झालेलं आहे बघा. शॉर्टमध्ये आपण घेऊया. चळवळीचे प्रणेते 1880 ते 1884 मध्ये. 9 जानेवारी 1880ला न्यू इंग्लिश स्कूल पुणे इथं ही स्कूल स्थापन करण्यात आली. 1880 साली संस्थापक होते विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, या तिघांनी मिळून पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केली 9 जानेवारी 1880ला. आणि या आता जे हे न्यू इंग्लिश स्कूल आहे, यातूनच पुढे फर्ग्युसन कॉलेज, आता सध्या आपण म्हणतो ना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, ते या न्यू इंग्लिश स्कूलचे पुढचा टप्पा म्हणजे यातूनच निर्माण झालेले कॉलेज आहे. त्यानंतर 1884 मध्ये दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज लाहोर या ठिकाणी स्थापन झालं. त्याचे संस्थापक होते आर्य समाजाचे दयानंद सरस्वती. हा महत्वाचा मुद्दा आहे, नोट डाऊन करून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर बघा, स्त्री शिक्षणातील क्रांती. तर स्त्री शिक्षणासाठी हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे बरं का. हा प्रश्न सुद्धा महर्षी कर्वे यांच्या प्रवासावर किंवा स्त्री शिक्षणावर खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, की स्त्री शिक्षणासाठी कोणत्या महान नेत्यांनी काम केलं, किंवा अनाथ बालिकाश्रमची स्थापना कुणी केली, महिला विद्यालय पुणे या ठिकाणी कुणी सुरू केलं, अशा अनेक प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर पहा, स्त्री शिक्षणातील क्रांती जर कुणी केलं असेल तर महर्षी कर्वे यांचं नाव आपल्याला अग्रस्थानी घ्यावं लागेल. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1896 साली अनाथ बालिकाश्रमची स्थापना केली. 1907ला महिला विद्यालय पुणे या ठिकाणी त्यांनी सुरू केलं. त्यानंतर 1916ला महिला विद्यापीठ हिंगणे या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि विशेष नोंद बघा, हे जे महिला विद्यापीठ हिंगणेचं आहे की नाही, हेच पुढे नाथीबाई ठाकरसी, ज्याला आपण SNDT महिला विद्यापीठ म्हणतो की नाही, ते सुरुवातीला होतं महिला विद्यापीठ. त्याचं सध्याचं नामकरण किंवा रूपांतर आहे SNDT महिला विद्यापीठ. ओके, तर हे महत्वाचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला मी सांगत असलेले समजत असेल तर कमेंट द्या निश्चित. वेग जास्त असेल तर तेही कमेंट द्या, समजत असेल तर S असं कमेंट द्या. त्यानंतर बघा, आधुनिक शिक्षणाची स्वदेशी मंदिरे 1916 ते 1921. तर इथं 1916 मध्ये हिंदू विद्यापीठ बनारस या ठिकाणी सुरू झालेलं आहे. संस्थापक होते पंडित मदन मोहन मालवीय, आणि यांचं ध्येय होतं भारतीय संस्कृती आणि आधुनिक ज्ञानाचा संगम. तर बघा, 1916 साली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा असे काही महान नेते होते ज्यांनी भारतीय संस्कृतीचा आणि आधुनिक ज्ञानाचा संगम साधण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर पुढे पहा, 1921 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांचं ध्येय होतं राष्ट्रीय भावनेची जोपासना आणि मातृभाषेतून उच्च शिक्षण. आता आपण म्हणतो शिक्षण मातृभाषेतून मिळावं. NEP 2020 मध्ये इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, जे आपण म्हणतो की नाही, त्याची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात 1921 पासून राष्ट्रीय भावनेची जोपासना करण्यासाठी आणि मातृभाषेतून उच्च शिक्षण मिळावं म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे याची स्थापना झालेली आहे. तर पहा, सर्वात महत्वाचा प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारण्यात आलेला, मातीशी जोडलेले शिक्षण.
महात्मा गांधी यांच्या जीवनावर खूप परीक्षेला टीईटीला असो, सीटीईटी असो, टेट असो, सेटनेट असो, तर यावर 100% प्रश्न आलेले आहेत बरं का, खूप वेळा आलेले आहेत. 1937 साली नई तालीम. नई तालीम म्हटल्यावर आपल्याला हिंदी शब्द आहे म्हणून आपण कुठेही म्हणजे काही बाय मिस्टेकने आपण महात्मा गांधीजीकडे वळत नाही. परंतु नई तालीम जर कुणाची असेल तर ती महात्मा गांधीजी यांची आहे. वर्ष होतं 1937, ठिकाण होतं वर्धा. याला वर्धा शिक्षण पद्धती सुद्धा काही ठिकाणी देऊ शकतात. आणि प्रणेते होते महात्मा गांधी. आणि यांची संकल्पना काय होती बघा, यांची संकल्पना होती नई तालीम म्हणजेच मूलोद्योगी शिक्षण. विद्यार्थ्यांना कार्यात्मक शिक्षण द्यावं, कार्यानुभवाचं शिक्षण द्यावं, व्यावसायिक शिक्षण द्यावं. आता एनईपी मध्ये इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात झाली. खरं याची जी मुळं आहेत, बीज आहेत, ते इथं रुजलेले आहेत. मूलोद्योगी शिक्षणाचा अट्टाहास महात्मा गांधी यांनी धरला होता. शिक्षणाची सांगड श्रमाशी आणि उत्पादक व्यवसायाशी घालावी असा अट्टाहास महात्मा गांधींनी मूलोद्योगी शिक्षण, नई तालीम, वर्धा शिक्षण पद्धती यामध्ये दिलेली होती. स्वावलंबी आणि रोजगारक्षम समाजाची निर्मिती खूप महत्वाचा घटक आहे. स्वावलंबी आणि रोजगारक्षम समाजाची निर्मिती करावा असं महात्मा गांधींजी यांचा विचार होतो. खूप मोठा असा विचार महात्मा गांधीजींनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर बघा इथं भारतीय शिक्षण, एकच मिनिट, आधुनिक भारतीय शिक्षणाचा पायांचा एक समन्वय इथं दाखवलेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलं ब्रिटिशांची प्रशासकीय चौकट कशी होती, कोणती ध्येय धोरणे ठरवण्यात आली, आणि त्याच काळामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ कशा पद्धतीने कार्यरत होती. आपल्या भारतीय नागरिकांसाठी अनेकांनी भारतीय शिक्षणाची सुरुवात कशी केली होती याचं थोडक्यात आपण सारांश पाहूया. ब्रिटिश प्रशासकीय चौकटीमध्ये विचार होता शिक्षण खात्यांची सुरुवात, शाळांना अनुदान देण्याची सुरुवात, विद्यापीठांची स्थापना, विद्यापीठांना मानके. आपण जे म्हणतो ना कलकत्ता विद्यापीठ आयोग, इथं विद्यापीठाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाची मानकं ठरवण्याचा विचार कलकत्ता विद्यापीठ आयोग, त्यालाच आपण सॅडलर आयोग म्हणतो, त्यामध्ये करण्यात आलेला होता. सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, सक्तीचे शिक्षण हा मुद्दा की कोणत्या आयोगामध्ये दिलेला आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सक्तीचे शिक्षण, मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे हा विचार कोणी मांडला, कोणत्या नेत्यांनी आपल्या हंटर आयोगासमोर हा विचार मांडला द्यायचा. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी कुणी केली हंटर आयोगासमोर. चला, ज्यांनी लक्षपूर्वक ऐकलंय ते कमेंट देतील बरं का 100%. ज्यांनी लक्षपूर्वक ऐकलंय ते कमेंट देणार की सक्तीच्या शिक्षणाची मागणी, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी कुणी केली. बरोबर, पहिलं उत्तर आहे बघा मॅडम्स आहे महात्मा गांधी, सदा काहीतरी नाव आहे. व्हेरी गुड, खूप कमेंट आलेले आहेत. तर महात्मा गांधी म्हटलं मी चुकून, महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची मागणी केली होती. म्हणजे तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐकत आहात. त्यानंतर बघा भारतीय राष्ट्रीय चळवळ. तर भारतीय राष्ट्रीय चळवळमध्ये आपण पाहिलं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. महिला विद्यापीठाची स्थापना हिंगणे या ठिकाणी केली, ज्याला आता आपण SNDT महिला विद्यापीठ म्हणतो. मातृभाषेतून शिक्षण आणि मूलोद्योग याची मागणी आपल्या भारतीय राष्ट्रीय चळवळीत झाली. मूलोद्योग शिक्षण पद्धती कोणाची होती, चला कमेंट करा. मूलोद्योगी शिक्षण पद्धत कोणाची होती सांगा बघून. मूलोद्योगी शिक्षण पद्धत. त्यानंतर स्वदेशी संस्थांची निर्मिती, या सर्व गोष्टी आपल्या व्हेरी गुड झिंगाडे मॅडमने उत्तर दिलंय महात्मा गांधी. बरोबर, महात्मा गांधीजींची मूलोद्योगी पद्धत आहे, त्याला आपण वर्धा शिक्षण पद्धती म्हणतो. ओके, चला आपण नेक्स्ट जाऊया. स्वातंत्र्यपूर्व काळातील ध्येय धोरणे तुम्ही अभ्यासलात. आता स्वातंत्र्यानंतर काय झालं, स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण विषयक कोणती ध्येय धोरणे ठरवण्यात आली. एक ऐतिहासिक प्रवास आपण पाहणार आहोत. 1948 ते 1992 इथं दिलेला आहे. खरं तर NEP 2020 पर्यंतचा हा प्रवास आहे, परंतु मुद्दा मी 92 पर्यंत घेतलेला आहे, कारण उद्याच्या तासाला आपण NEP 2020 पाहणार आहोत. कारण NEP 2020 खूप सखोल आहे, खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि इन्स्टंट आता सध्याच असल्यामुळे NEP 2020 वर प्रश्न विचारण्याची
99% गॅरंटी आहे. म्हणून आपण उद्या फक्त NEP 2020 पाहणार आहोत आणि त्यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत परीक्षेसाठी, कोणते घटक आहेत ते सुद्धा सांगणार आहे. आजच्या या घटकावर पण प्रश्नोत्तरे आपण पाहणार आहोत आणि उद्याचा घटक सुद्धा आपण डिटेल अभ्यासणार आहोत. NEP मधील महत्वाचे मुद्दे सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, भारतीय शैक्षणिक धोरणांचा इतिहास जर आपण पाहिला तर आपला भारत कधी स्वतंत्र झाला? चला चॅट बॉक्स कमेंट, भारत कधी स्वतंत्र झाला? याचं उत्तर मला वाटतं 100% सर्वांना येतं. मग भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये भारतीय शिक्षणाची काही धोरणं ठरवण्यात आली, बरोबर? 15 ऑगस्ट 1947, बरोबर. तर बघा, भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला आणि 1948 ला राधाकृष्णन आयोग आला, 1952 ला मुदलियार आयोग आला, 1964 ला कोठारी आयोग आला, 1968 ला पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि 1986 ला दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि 1992 ला फक्त जे 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणामध्ये बदल करण्यात आला, काही बदल दुरुस्त्या करण्यात आल्या. तर बघा, 1968च्या धोरणाच्या वेळेस पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, 1986च्या शैक्षणिक धोरणात पंतप्रधान होते राजीव गांधी आणि 1992 जेव्हा सुधारणा झाल्या त्यामध्ये पंतप्रधान होते PV नरसिंहराव. तर आपण एक एक आयोग डिटेल अभ्यासणार आहोत. तर मी सांगितलं स्वातंत्र्यानंतर पहिला आयोग आला 1948 ते 1949 राधाकृष्णन आयोग. या आयोगालाच विद्यापीठ शिक्षण आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून गोंधळात पडायचं नाही. 1948 ते 1949 चा आयोग कोणता असेल तर तो होता राधाकृष्णन आयोग. त्याला दुसरं नाव आहे विद्यापीठ शिक्षण आयोग. याची स्थापना झाली 4 नोव्हेंबर 1948 ला. स्थापना म्हणजेच हा आयोग तिथं लागू झाला किंवा अंमलात आणला. त्यांची काही जी मीटिंग किंवा त्यांचं जे सभा भरली ती 4 नोव्हेंबर 1948 ला. आणि त्यावेळेस त्यांचे अध्यक्ष होते सर्वपल्ली राधाकृष्णन. इथं फोटो देण्यात आलेला आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन हे अध्यक्ष होते. या आयोगामध्ये काय करण्यात आलं बघा, विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावं ही शिफारस करण्यात आली. आपण त्याला UGC म्हणतो बघा, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग. तर विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र मंडळ असावं, स्वतंत्र UGC स्थापन करावं, ही शिफारस या राधाकृष्णन आयोगामध्ये करण्यात आली. आणि या विद्यापीठ स्तराआधी 12 वर्षाचा शैक्षणिक अभ्यासक्रम म्हणजे आपला 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम होता. विद्यार्थी कल्याण मंडळे स्थापन करावीत ही शिफारस सुद्धा या आयोगामध्ये करण्यात आली. आणि ग्रामीण भागात विद्यापीठ स्थापन करावीत असा सुद्धा विचार तिथं मांडलेला होता. तर हा आयोग झाला 1948 चा राधाकृष्णन आयोग. त्यानंतर 1952 ला आयोगाला मुदलियार आयोग. त्याला माध्यमिक शिक्षण आयोग असं सुद्धा म्हणतात. तर बघा, माध्यमिक शिक्षण आयोग 1952 असं त्याचं म्हटलं जातं. या आयोगामध्ये काय झालं बघा, याची तारीख इथं दिलेली आहे 23 सप्टेंबर 1952 या आयोगाची तारीख. आणि यामध्ये महत्वाचे विचार मांडले. बहुउद्देशीय शाळा आणि व्यावसायिक मार्गदर्शन, पाठ्यपुस्तकांचा दर्जा सुधारावा, अंतर्गत गुणदान योजना म्हणजे आपण प्रॅक्टिकलला अंतर्गत गुण देतात बघा, ती योजनाची शिफारस या मुदलियार आयोगामध्ये करण्यात आली. त्याच पद्धतीने तांत्रिक शिक्षण आणि गुणवत्ता वाढीवर भर या मुदलियार आयोगामध्ये देण्यात आला. आणि आता आपण म्हणतो बघा शाळा तपासणी, शाळेंचं निरीक्षण, हा विचार सुद्धा मुदलियार आयोगांचा आहे. तिथं सुद्धा शाळांची वारंवार तपासणी केली जावी, शाळेंमधले चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक व्हावं, ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त्या व्हाव्यात, भरल्या जाव्यात, हा सर्व विचार मुदलियार आयोगामध्ये करण्यात आला. 1964 ते 1966 चा होता कोठारी आयोग. याला नाव आहे भारतीय शिक्षण आयोग. शिक्षणाचे शिल्पकार असं सुद्धा या आयोगाला म्हटलं जातं. 1964 ते 1966.
शिक्षणाचा सर्व बाजूंचा विचार करणारा प्रथम आणि अद्वितीय अहवाल जर कोणता असेल तो आहे कोठारी आयोग. असं कोणी म्हटलं तर त्यावेळचे जे शिक्षण मंत्री होते MC छागला यांनी म्हटलं की सगळ्यात सर्व बाजूंचा शिक्षणाच्या सर्वांगीण बाजूचा सर्व बाजूचा विचार करणारा पहिला आणि अद्वितीय अहवाल कोणता असेल तर कोठारी आयोग. आणि या आयोगाच्या रचनेमध्ये अध्यक्ष होते डॉक्टर D.S. कोठारी आणि सचिव होते डॉक्टर J.P. नाईक. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर बघा यामध्ये सदस्य होते 17, कालावधी होता 200 दिवसांचा आणि हा अहवाल कोठारी अहवाल सादर झाला 29 जून 1966 ला. म्हणून इथं कोठारी आयोगाचा जो कालावधी आहे तो 1964 ते 1966 असं देण्यात आलेलं आहे. तर बघा आता खरी सुरुवात आहे की आपले जे शैक्षणिक धोरण आहेत त्या धोरणांची सुरुवात आता होणार आहे. तत्पूर्वी आपण कोठारी आयोगातली जी पंचतत्व आहेत शिफारसी आहेत ती आपण पाहूयात. तर कोठारी आयोगाची पंचतत्वे होती उत्पादकता, राष्ट्रीय एकात्मता, आधुनिकता, सामाजिक व नैतिक मूल्य, लोकशाही आणि समता. ही कोठारी आयोगाची जी होती ती कोठारी आयोगाची पंचतत्वे होती. आणि यांमध्ये शिफारसी कोणत्या होत्या बघा 10.2.3 आकृतीबंधाची शिफारस. आणि बघा कित्येक वर्षानंतर म्हणजे आताची जी NEPची जी आकृतीबंध आहे मी शिकवण्यापूर्वी किती जणांना माहिती आहे मला बघायचं आहे. तर NEPचा जो आता NEP 2020चा जो आकृतीबंध आहे तो चॅट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचा आहे. कोठारी आयोगाचा आकृतीबंध 10.2.3 असा होता. तर आता NEP 2020चा आकृतीबंध चॅट बॉक्समध्ये कमेंट करा चला. आणि प्रत्येक राज्यात एक कृषी विद्यापीठ असावं अशी शिफारस झाली. समान शाळा आणि परिसर. व्हेरी गुड. पहिला चॅटमध्ये कमेंट आलेला आहे सदा मॅडम आहेत बहुतेक सर आहेत 5-3-3-4 बरोबर. आणि यामध्ये शिफारस होती समान शाळा आणि परिसर, माध्यमिक स्तरावर गणित आणि विज्ञान सक्तीचं. बघा इथं गणित आणि विज्ञानाची जी सक्ती होती माध्यमिक स्तरावर ती कोठारी आयोगाच्या शिफारसीमध्ये होती. आता बघा आता आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झालेले आहेत. बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर कधी सुरू झालं असेल तर ते होतं 1968. हा मुद्दा तुम्हाला आता लक्षात ठेवायचा आहे. 1968 पहिले शैक्षणिक धोरण. चॅट बॉक्समध्ये बरोबर उत्तर येत आहेत. शिंदे यांनी सुद्धा बरोबर उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. तर बघा 1968 साली पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले. तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि त्या काळचा आकृतीबंध बघा 1964-66चा जो कोठारी आयोग आहे की नाही त्या कोठारी आयोगावर आधारितच हे पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं. म्हणजे कोठारी आयोगातल्या ज्या शिफारसी होत्या कोठारी आयोगावर आधारित पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं 1968चं. म्हणून आकृतीबंध बघा सेम कोठारी आयोगाचं इथं पूर्ण करण्याची अंमलबजावणीसाठी तरतूद करण्यात आली 10.2.3. कोठारी आयोगाने शिफारसी केल्या पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्या अंमलात आणण्यासाठी नियम करण्यात आला 10.2.3. हा आकृतीबंधाची अंमलबजावणी करण्यात आली. मुलांमुलींसाठी समान अभ्यासक्रम ठरवण्यात आला आणि ग्रामीण भागात 1 किलोमीटरच्या शाळा स्थापन करण्यात आल्या आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात आल्या. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा होता बघा राष्ट्रीय जे उत्पादन आहे म्हणजेच आपण त्याला GDP म्हणतो. बघा GDP म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणतो म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन आहे. त्या GDP मधील 6% रक्कम ही शिक्षणावर खर्च व्हावं असं ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. ओके. तर हे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झाले. नेक्स्ट बघा दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर कोणतं असेल ते होतं 1986चं दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. तत्कालीन पंतप्रधान होते राजीव गांधी. आणि यात सर्वात महत्वाचा बदल होता
किंवा मागणी होती किंवा अंमलबजावणी होती ती होती खडू फळा मोहीम. त्याला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं सुद्धा म्हणतो. मग खडू फळा मोहीम मध्ये काय झालं तर बघा, शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून खडू फळा मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे छोटी जरी शाळा असली किमान 2 शिक्षक त्या शाळेमध्ये असावेत, 2 शिक्षक असावेत, किमान 2 वर्गखोल्या असाव्यात आणि शालेय सुविधा किंवा शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी ज्या भौतिक सुविधा आहेत, 2 वर्गखोल्या असो, शौचालय असो, 2 वर्गखोल्याचं बांधकाम, अशा भौतिक सुविधांची परिपूर्ती या खडू फळा मोहीम ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत करण्यासाठी ची शिफारस अंमलबजावणी 1986च्या दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली. त्याच पद्धतीने शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करण्यात आला. शिक्षणाचा आकृतीबंध तोच ठेवला बघा, जो कोठारी आयोगाच्या शिफारसीमध्ये होता, पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होता. तोच आकृतीबंध 10-2-3 दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ठरवण्यात आला आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, त्याला आपण नॅशनल NCF असे म्हणतो, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला इथं दुसऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये. आणखी आपण हे सुद्धा महत्वाचं आहे बघा, आता आपण नवोदय विद्यालय म्हणतो की नाही, नवोदय विद्यालयाची सुरुवात सुद्धा या दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गतच करण्यात आली. म्हणजे जे प्रज्ञावान ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढील शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवोदय विद्यालयांची स्थापना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 अंतर्गत उभारण्यात आलेली आहे, विस्तार करण्यात आले. इथं दिले बघा, नवोदय विद्यालय ग्रामीण गुणवत्ता वाढीसाठी नवोदय विद्यालयांची स्थापना यामध्ये करण्यात आली. आणि महत्वाचा मुद्दा मांडला बघा, डाएटची स्थापना, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था स्थापन करावीत अशी शिफारस फक्त या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केली आहे. परंतु याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जर कधी झाली असेल तर डाएटच्या ज्या स्थापना आहेत त्या 1995-96 ला झालेल्या आहेत बघा. 1995-96 ला डाएटच्या स्थापना झालेल्या आहेत आणि त्याची शिफारस कुठं केली होती तर 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेली होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था असावी, जी जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करेल. शासन, विद्यार्थी, शाळा यामध्ये समन्वय साधेल. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डाएट असावं अशी शिफारस किंवा विचार या 1986च्या धोरणामध्ये मांडण्यात आलं होतं. परंतु प्रत्यक्ष त्याचं डाएटची स्थापना 1995-96 साली झालेली आहे. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याची जी डाएट आहे ते सोलापूर जिल्ह्याचं डाएट ऑक्टोबर 1996 ला स्थापन झालेलं आहे. आणि डाएट अंतर्गत पहिलं डीएड कॉलेज त्याच दरम्यान म्हणजे 97 ला त्या डीएड कॉलेजची सुरुवात झालेली होती. सोलापूर डाएटचं सांगितलंय बरं का मी. आणि 1986च्या या धोरणाअंतर्गत मुक्त विद्यापीठ दूर शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठ स्थापन करावं असा सुद्धा विचार मांडण्यात आला. आणि त्यानंतरच मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. तर ज्यांना उत्तर माहीत असेल तर मला सांगा, पहिले मुक्त विद्यापीठ कोणते आहे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणतं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नसेल तर याचं उत्तर तुम्ही ग्रुपवर सुद्धा नंतर देऊ शकता. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणतं आहे त्याचं नाव सांगायचं आणि कुठं आहे हे सुद्धा सांगायचं आहे. त्यानंतर बघा, सर्वसमावेशक शिक्षण, दिव्यांगासाठी ज्या योजना आहेत त्याचा विचार सुद्धा 1986च्या शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आला. आणि याच 1986च्या जो शैक्षणिक धोरण होतं त्यामध्ये काही सुधारित बदल दुरुस्त्या झाल्या ते 1992 ला झालेल्या आहेत. त्यावेळेस PV नरसिंहराव सरकार होतं आणि याच काळामध्ये 1992 साली 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं त्या 1986च्या शैक्षणिक धोरणामध्ये बदल झालेत बघा. काय झाल्या तर नवीन विशेष शाळांची स्थापना असावी आणि त्याच पद्धतीने स्वयंसेवी संस्था NGOs नी शिक्षणासाठी मदत करावी. विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी NGOच्या संस्थांचा सहभाग करण्याचा विचार या ठिकाणी 1992च्या धोरणाअंतर्गतच करण्यात आलेला आहे. तर पहा,
आपण इथं फक्त एक आढावा घेऊया आकृतीबंधाचा बरं का. 10-2-3 आकृतीबंधाचा प्रवास 1964 ते 1966 कोठारी आयोगाची शिफारस. 1968 पहिले शैक्षणिक धोरण जे कोठारी आयोगावर आधारित होतं आणि दुसरं शैक्षणिक धोरण जे होतं ते 1986. असे दोन धोरणं आपण पाहिलेली आहेत. काही ठिकाणी काय केलं जातं, 1992चं तर बघा रोहिणी चौधरी यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे आहे ते पहिलं विद्यापीठ आहे. बरोबर उत्तर आहे. तर रोहिणी चौधरी मॅडमचं अभिनंदन. त्यानंतर आणखी कोणी बरोबर, डॉक्टर बाबा आंबेडकर मुक्त विद्यापीठ, त्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. बरोबर उत्तर आहे, जे आता आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. आणि याची स्थापना जिचे 1982 मध्ये आंध्र प्रदेश इथं स्थापित केला गेलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर उत्तर दिलेलं आहे सरांनी, त्यांचं सुद्धा अभिनंदन. रोहिणी चौधरी मॅडमचं सुद्धा अभिनंदन. त्यानंतर बघा शिक्षणाचा अखंड प्रवास, इथं 1992ला सुधारणा झालेली आहे. नंतर 2005 ला अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 तयार करण्यात आला आणि याच अंतर्गत क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आलेला आहे बघा. आणि आणखीन एक मला जाताना सांगायचं आहे, 1995 साली दवे समिती आली आणि दवे समितीने मध्ये क्षमता आले. मग तुम्हाला जे शिक्षक आहेत बघा 95च्या आधी लागलेले त्यांना माहिती असेल. 95ला जेव्हा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आला, तुम्ही गाणं म्हणत होता चल चल शाळेला चल चल तारा, आणि आणखीन एक म्हणत होता बघा कोणतं तरी गाणं होतं, क्षमतांच्या सागरात बुडली किती. तर हे क्षमता जर कधी आल्या असतील तर 95 साली आलेल्या आहेत. 2005 ला क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम तयार करण्यात आला. 2017ला नवीन शैक्षणिक धोरणासाठी समिती स्थापन करण्यात आली. 2020 ला एनईपी म्हणजेच एनईपी 2020 म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला शैक्षणिक धोरणाची सुरुवात म्हणजे अंमलबजावणी झाली. तर आज आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतचा हा प्रवास आपण अभ्यासला आहे. मग इथं पण मी थोडक्यात तुम्हाला इथं आढावा दिलेला आहे की 1948 ते 1953 सुरुवातीचे कोणकोणते आयोग होते. आपण एक धावती झलक पाहूया. राधाकृष्णन आयोग 48-49, मुदलियार आयोग 1992, कोठारी आयोग 1964 ते 66, त्यांचा आकृतीबंध होता 10-2-3. आणि पहिले जे शैक्षणिक धोरण होतं 1968, दुसरे शैक्षणिक धोरण 1986 आणि त्यामध्ये बदल झाला 1992, म्हणजे बदल म्हणजे थोडी दुरुस्ती झाली. आणि 2005 ला अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आणि एनईपी 2020 ला तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. आता प्रश्न आणखीन एक येतो बघा, कितवे एनईपी 2020 कितवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे म्हटल्यावर तिसरेच येणार आहे, चौथे येणार नाही. काही ठिकाणी तुम्हाला गोंधळात टाकेल. 1992 ही दुरुस्ती होती, नवीन शैक्षणिक धोरण नव्हतं. त्यामुळे पहिले 1968, दुसरे 1986 आणि तिसरे एनईपी 2020, तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. ओके. त्यानंतर इथं पुन्हा धावती म्हणजे सारांश दिलेला आहे, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन वाचू शकता. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 इथं आलेला आहे. परंतु आपण आज हा घटक पाहणार नाही, कारण हा घटक खूप ब्रॉड आहे, मोठा आहे, महत्वाचा आहे विशेष म्हणजे. म्हणून हा जो घटक आहे तो आपण नंतर पाहणार आहोत उद्याच्या तासाला. आणि आजच्या ज्या घटकावर आधारित 25 प्रश्नांची पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे. त्याच पद्धतीने मिनी शाला जे आपलं ऍप आहे त्यावर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर ज्यांनी मिनी शाला हे ऍप डाउनलोड केलं नाही त्यांनी लवकरात लवकर डाउनलोड करावं, कारण आमच्या प्रत्येक नोट्स म्हणा किंवा प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ आम्हाला कायम असं ऑनलाईन किंवा ग्रुपमध्ये घेणं किंवा देणं शक्य होणार नाही. तर तिथं तुम्हाला सर्व या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या पीडीएफ तुम्हाला तिथं उपलब्ध होऊ शकतात. तर फक्त मी कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा सर 2 मिनिटासाठी जर आपण काही जणांना अनम्यूट केलात
तर तोंडी सुद्धा तुम्ही उत्तरं देऊ शकता बरं का. मी फक्त 5च प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका. राधाकृष्णन आयोगाची किंवा राधाकृष्णन आयोग कोणत्या वर्षी करण्यात आला किंवा राधाकृष्णन आयोगाचं साल कोणतं आहे? कमेंट द्या शक्य असेल तर, किंवा माईक ऑन करून उत्तर द्या. चला, 1948. बरोबर, अतिशय सुंदर, खूप छान. 1948. विद्यापीठ शिक्षण आयोगाचे, बघा आता प्रश्न, विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. बरोबर, डॉक्टर. बघा इथं मी मुद्दाम गोंधळात टाकलेला आहे. विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणजेच कोणता आयोग असणार आहे? राधाकृष्ण आयोग. बरोबर. त्यानंतर बघा, मुदलियार आयोग कोणत्या सालचा आहे? मुदलियार आयोग साल सांगायचंय. 1952. बरोबर, खूप छान. त्यानंतर बघा, अजून 2च प्रश्न मी फक्त विचारणार आहे, बाकीचे प्रश्न तुम्हाला देणार आहे. कोठारी आयोगाचा आकृतिबंध काय होता? 10 + 2 + 3. व्हेरी गुड, बरोबर. नई तालीम, नई तालीम ही कोणाची संकल्पना आहे? महात्मा गांधी. महात्मा गांधी. बरोबर. तर कोठारी आयोगामध्ये जीडीपीचा किती टक्के भाग हा शिक्षणावर खर्च करावा अशी शिफारस करण्यात आली? 10%. बरोबर, खूप छान. 1986च्या धोरणाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? राजीव गांधी. राजीव गांधी. बरोबर. नवोदय विद्यालयाची स्थापना ही कोणत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत करण्याची शिफारस होती? 1986. बरोबर, 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत. खडू फळा मोहीम कोणत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुरू झाला? ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक. 1985. बरोबर आहे, दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. बरोबर आहे, साल सांगा. 1986. 1986. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खडू फळा मोहीम म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड याची सुरुवात झाली. तर आपण इथं 9:08 झालेले आहेत. तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही होळी हा सण साजरा करून सुद्धा सलग आमचे 1.5 तास तुम्ही इथं क्लासला अटेंड राहिलात आणि लक्षपूर्वक ऐकलात. सर्वांचे मनपूर्वक आभार. तर सर्वांना जाता जाता तुमच्यासाठी विनंती आहे, मिनी शाला हे ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला ऑनलाईन चाचण्या मिळतील किंवा इतर प्रश्नांच्या PDF मिळतील. आमच्या ज्या ह्या स्लाईड आहेत त्या सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळतील, जेणेकरून तास झाल्यानंतर तुम्ही नोट्स काढू शकता, त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घेऊ शकता. आणि दर रविवारी जी टेस्ट होणार आहे, काल काही जणांचा संभ्रम झाला, तर दिवसभर तुम्हाला टेस्ट ओपन केली होती, रात्री 9 वाजता निकाल होता आणि टॉप 10 ज्यांनी मिळवलेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने तुमचं सहकार्य आम्हाला लाभावं. तर आणखीन एकदा पुनश्च सांगते, ना नफा ना तोटा, फक्त एक आपल्या शिक्षक बांधवासाठी आम्ही उचललेलं हे पाऊल आहे. आणि या पावलावर पाऊल टाकून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या सोबत आहात आणि नक्कीच तुम्हाला आम्ही यश मिळवून देऊ. इथं मी सांगते, फक्त यश त्यांनाच मिळेल जे दररोज लेक्चर अटेंड करतात, लेक्चर झाल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करतात, विचारलेले किंवा PDF दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधतात, स्वतः सुद्धा त्यासंबंधी माहिती शोधतात आणि टेस्ट सोडवतात, वारंवार सराव करतात. ते 100% TET 2026 उत्तीर्ण होणार. ओके, तर आपण या ठिकाणी आता थांबूयात आणि सर्वांना पुनश्च एकदा होळीच्या शुभेच्छा देऊन मी इथं आजचा हा जो तास आहे इथं